नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग पाहणार आहे, तेही फक्त फ्रंट पार्टचं. तर पहा, या इथे मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जे आहे ते सर्व तयार करून घेतलेलं आहे. तर फ्रंट पार्ट स्टिचिंग करताना आपल्याला कोणकोणत्या चुका करायच्या नाहीत हे पाहायचं आहे. अगदी मी या इथे पॉईंट टू पॉईंट तुम्हाला कुठे कसे बदल करायचे आहेत हे सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर या इथे हे जे मी फ्रंट पार्ट आहेत ते पहा अशा पद्धतीने तयार केलेले आहेत. आता आपण सुरुवातीला कटोरीला टक्स देऊन घेऊया. तर पहा, अशा पद्धतीने कटोरीचा सेंटर करायचा आणि जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढायचं. आता या इथे टक्सची रुंदी मी 1.5 इंच घेतली आणि उंची मी 2.5 इंच घेणार आहे, कारण हा 30 साईजचा ब्लाऊज आहे. आता आपण टक्स देऊन घेऊया. तुमची ही साईज कोणतीही असो, तुम्ही या पद्धतीने जर ब्लाऊज स्टिच केलं तर एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाऊज बनतं, जसं आपलं मापाचं ब्लाऊज आहे त्याप्रमाणे. आता या इथे कटोरीला पप हा एकदम परफेक्ट असा आलेला आहे आणि कटोरी आपली 5.5 इंच तयार झाली. म्हणजे दोन्ही साईडला आपण शिवून ही 5 इंचाची कटोरी तयार होणार आहे. आता हा टक्स जो आहे तो मी कट करून काढला. पहा, कटोरीचा आकार आपल्याला चेक करायला विसरायचा नाही आणि या इथे थोडंसं नखाने प्रेस करायचं, म्हणजे जे तुम्हाला कटोरीला टोक दिसतं ते दिसणार नाही. याच पद्धतीने आपण दुसरी कटोरीसुद्धा तयार करून घेऊया. तर सेंटर करायचा, जे काही एक्स्ट्रा असेल ते काढून टाकायचं. मी प्रत्येक वेळेस सांगत असते, एक्स्ट्रा झालं तर थोडं 1/2 इंचसुद्धा तुमचं एक्स्ट्रा होऊ दे, ते तुम्ही कट करून काढायचं आहे. या इथे 1.5 इंच रुंदीला टक्स घ्यायचा आणि उंचीला 2.5 इंच घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपली दुसरीसुद्धा कटोरी एकदम परफेक्ट अशी तयार होणार आहे. तर पहा, एकदम छान असा पप आलेला आहे. आता चेक करून पाहायची कटोरी. तुमची जेवढी कटोरी आहे त्यापेक्षा 1/2 इंच कटोरी या इथे एक्स्ट्रा ठेवायची, म्हणजे हुकलूक पट्टीकडे आणि साईड पार्टला जोडताना आपलं 1/2 इंच ते जातं. त्यामुळे 5.5 इंच कटोरी ठेवायची. तर पहा, दोन्ही कटोरी ह्या आपल्या एकसारख्या अशा तयार झालेल्या आहेत. आता एक कटोरी जी आहे ती मी तुम्हाला साईड पार्टला जोडून दाखवते. आता साईड पार्टला कटोरी जोडताना काय करायचं, जे कटोरीचं टोक आहे ते आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा पुढे ठेवायचं आहे आणि मगच कटोरी स्टिच करायची आहे. त्यामुळे काय होतं, गळ्याजवळ जो शेप आहे गळ्याचा तो अगदी व्यवस्थित असा राहतो, मागे पुढे होत नाही तिथं. तर आता या इथे मी कटोरी हळूहळू अशी जोडून घेते. पहा, तर आपल्या पद्धतीने जेव्हा कटिंग करतात त्यावेळेस आपली कटोरी जी आहे ती अजिबात कमी पडत नाही. लगेचच मी या इथे डबल शिलाई देऊन घेते. आणि इथे थोडंसं नखाने प्रेस करायचं. जसा कपडा असेल तसा तुम्ही या इथे प्रेस करा. पहा, अगदी नाजूक कपडा असेल तर वरच्यावरच असं प्रेस करायचं. आता या इथे गळ्याचा आकार पहा एकदम छान असा आपला राहिलेला आहे. आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया. तर या इथे मी क्रॉसपट्टीला आधीच अस्तर वगैरे जोडून घेतलेलं होतं. पहा, आणि आता आपण हे फक्त जोडून घ्यायचं आहे. आता या इथे क्रॉसपट्टीचा जो मेन फॅब्रिक आहे तो आपला सरळ बाजूवरती आला पाहिजे आणि अस्तर जे आहे ते ब्लाऊजच्या उलट्या बाजूला गेलं पाहिजे. आता हा मधला भाग असा फोल्ड करायचा आणि या इथे क्रॉसपट्टीचं सुद्धा टोक जे आहे ते थोडंसं एक्स्ट्रा पुढं ठेवायचं. याने काय होतं, क्रॉसपट्टी जी आहे ती आपली सरळ लागते. आणि इथेही आपले जे तिन्ही पार्ट आहेत ते पकडतच यायचं आणि ब्लाऊज स्टिच करायचा आहे. हा एकदम सुळसुळीत कपडा आहे. तर पहा, मी अगदी सावकाश अशी या इथे क्रॉसपट्टी जोडत आहे.
तिन्ही पार्ट आपले सापडले पाहिजे त्या पद्धतीने शिवायचं, नाहीतर एखादा पार्ट निसटला तर परत ते प्रॉब्लेम येतो. तर लगेचच मी डबल शिलाई देऊन घेणार आहे. आता हा जो मधला कटोरीचा आपला पार्ट आहे तो बाहेर काढून घेऊया. आणि एक्स्ट्रा क्रॉसपट्टी जी आहे ती आपण कट करून काढायची. आता या इथे थोडीशी आपली क्रॉसपट्टी तिरकी आहे पहा, तर ती मी सरळ करून घेणार आहे. साईडची जी क्रॉसपट्टी एक्स्ट्रा होती ती मी कट करून घेतली पहा. आणि इथे सुद्धा थोडंसं मला कमी जास्त वाटत आहे, तर ते मी या इथे कट करून घेणार आहे. तर सुसुईत कपडा असल्यामुळे मी आधी या इथे शिलाई देऊन घेतली, जेणेकरून परत आपलं ते वर खाली होऊ नये. आणि या इथे व्यवस्थित असं मी कट करून घेतलं. तर हा एक फ्रंट पार्ट जो आहे तो आपला फिनिशिंग सहित तयार झाला. याच पद्धतीने आपण सेकंड पार्टसुद्धा तयार करून घेणार आहे. तर एकदम फिनिशिंग सहित हा पार्ट आपला तयार झाला. मी ज्या काही छोट्या छोट्या टिप्स सांगत असते त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचं ब्लाऊज कधीच बिघडणार नाही. दुसराही पार्ट मी इथे तयार करून घेतला. आता हे जे हुकाय पट्टीचे पार्ट आहेत ते चेक करून घ्यायचे. आता या इथे बरोबर आहेत, तरीही आपल्याला तयार ब्लाऊजची किती हुकलूक पट्टी आहे ती पाहायची आहे. या इथे 6.5 इंचाची हुकलूक पट्टी तयार आहे, तर मी 6.25 इंचावरती मार्किंग केलं, कारण आपलं पायपिंगमध्ये जाणार आहे. आणि इथे गळ्याला आकार द्यायचा आणि तो गळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर इथे गळ्याला आकार कसा द्यायचा हे मी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही 7 इंचावरती मार्किंग करा. फक्त कटोरीपासून आकार द्यायचा आहे, वरती आकार देत जायचं नाही, नाहीतर गळा खूप ब्रॉड होईल पहा. दुसऱ्या बाजूची मी त्याच पद्धतीने चेक केली पहा, आणि या इथे असा गळ्याला आकार देऊन घेतला. फक्त कटोरी पुरताच या इथे आकार द्यायचा आहे. तर मी आधी स्टिच करून घेऊनच कपडा कट करते, कारण मेन फॅब्रिक आणि अस्तर जे आहे सुळसुळीत असेल तर ते काय होतं, निसटतं आणि खालीवर पार्ट होतात. परत ते ओढून लावल्यामुळे परत आपले आकार बिघडतात. त्यासाठी आधी स्टिच करायचं आणि परत कट करून काढायचं. तर मी एक पार्ट कट करून काढला. आता दुसराही याच पद्धतीने मी तयार करून घेते. यामुळे काय होतं, तुमचा जसा ब्लाऊज आहे त्याच पद्धतीचा ब्लाऊज तयार होतो. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा, पहा एकदम परफेक्ट तुमचं ब्लाऊज जमणार आहे. तर आता कट केल्यानंतरही चेक करायचं आपले पार्ट बरोबर आहेत का. आता हुकलूक पट्टी लावायची आहे. या इथे मी अस्तरची हुकपट्टी केली. हुकपट्टी जी आहे ती आपण वरून लावतो. इथे थोडीशी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि पहा अशा पद्धतीने इथे लॉक करून घ्यायचं आहे. आता ही पट्टी जी आहे ती मी फोल्ड केली, म्हणजे पलटी केली आणि एक दाबटीप देऊन घेतली. आता ही पट्टी जी आहे ती आपल्याला आतमध्ये पलटवायची आहे. या पद्धतीने पलटवून घ्यायची. एकसारखी पट्टी आपली आली पाहिजे या पद्धतीने या इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे पहा. आता लूकपट्टी सुद्धा आपण तयार करून घेऊया. तर हा एक पार्ट आपला कंप्लीट झाला. आता आपण दुसरा करून घेऊ. तर लूकपट्टी जी आहे ते आपण आतून अशी वरती फोल्ड करतो. तर या इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर वापरून मी या इथे ही पट्टी तयार केलेली आहे. ही पट्टी जी आहे ती आपण बॅक पार्ट तयार करतो तेव्हा जे गळ्याची निघते ती पट्टी आपल्याला या इथे वापरायची आहे. आता ही कशी तयार करायची पहा. आता हा ब्लाऊज उलटा करायचा आणि ही पट्टी जी आहे ती अशी फोल्ड करून इथे शिलाई देऊन घ्यायची. इथे सेंटर करायचा आहे पट्टीचा पहा. आणि जी राहिलेली पट्टी आहे ती कट करून काढायची. परत ब्लाऊज आपल्याला सरळ करायचा आहे आणि ही पट्टी जी आहे ती वरती या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे आणि एकदम कडेला अशी आपल्याला या इथे शिलाई देऊन घ्यायची आहे.
तर पहा या इथे मी एकदम कडेला अशी एक शिलाई देऊन घेतली. आता मध्ये एक सेंटरला, नाहीतर जी शिलाई दिलेली आहे तिथेच जवळ एक आपण शिलाई देऊन घ्यायची. त्यामुळे आपल्याला लूक लावायला सोपं जातं. ह्या दोन्ही शिलाईंच्या मध्ये आपल्याला लूक लावायचं असतं. तर आता हे जे पार्ट आहेत ते परत आपल्याला चेक करायचे आहेत हुकपट्टी लूकपट्टी लावल्यानंतर. तर अशा पद्धतीने मी या इथे हे फ्रंट पार्ट जे आहेत ते तयार केलेले आहेत. आता इथे मला थोडी हुकपट्टी जी आहे ती एक्स्ट्रा वाटत होती, तर ती मी कट करून काढली पहा. तर अशा पद्धतीने तुम्ही या टिप्स फॉलो करत ब्लाऊज शिवलात तर एकदम छान असा आपला फ्रंट पार्ट तयार होतो. तर या इथे मी तुम्हाला फ्रंट पार्ट कसा तयार करायचा हे एकदम बारीक सारी गोष्टी सहित सांगितलेला आहे. या इथे मी पूर्ण ब्लाऊजची शिलाई नाही दाखवली, फक्त फ्रंट पार्ट कसा तयार करायचा हे दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.